नागपूरचं हिवाळी अधिवेशन हे बातमीच्या उद्देशाने जर आपण पाहिलं तर ते काहीच धीमं आणि अगदी शुष्क जात असल्याचं दिसतंय. पण त्याचबरोबर पत्रकारिता आणि एकूणच आमदारांच्या कामकाजाबद्दल आणि त्यांच्या गोष्टींबद्दल व्हिडिओज व्हायरल होणं ही एक चिंताजनक बाब समोर आलेली आहे. आपल्याबरोबर संजय शिरसाट एक ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, मराठवाड्यातून येतात. मला सांगा संजयजी की ज्या पद्धतीत राजेश टोपे आणि त्यांच्या संदर्भातली बँकेच्या बाबतची जी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, अशा पद्धतीचं व्हिडिओ व्हायरल होणं हे खरं अर्थानं व्हिडिओ वाचायची मी ह्याकडे बोलतोय, धमका बोलतोय, पुन्हा त्याचे ते व्हिडिओ रेकॉर्डिंग होते, सकाळ दुसऱ्या दिवशी पाहिजे ते फेसबुकवर येतं, इन्स्टावर येतं. आणि अशामुळं आता कुणाची एखाद्याचं रात्री बेरात्री चांगलं काम जरी असेल, काही अडचणी जरी असेल तरी लोकप्रतिनिधी त्यांच्याशी बोलू शकत नाही. त्याला भीती वाटायला लागली की आपण काही बोललो तर तो व्हिडिओ व्हायरल होईल. आता तुम्ही पाहिलं ह्या इलेक्शन्समध्ये, बँकेच्या इलेक्शनमध्ये त्या दोघांचा व्हिडिओ व्हायरल झाला, राजेश टोपेचा आणि त्या आमच्या लोणीकरांचा. आणि ही पद्धत आता इतकी सर्रास होत चालली ना, तर आता फोनवर बोलणं सुद्धा घातक काय, फोन वापरायचं का नाही काय इथपर्यंत आता मला घट्ट करावं लागेल. एका बाजूला संसदेत झालेला जो प्रकार आहे तो पाहिल्यानंतर तुम्हाला भेटायला येणारे कार्यकर्ते त्यांना 5 देण्यापासून आमदारांमध्ये तणाव तुम्ही कसं पाहता? बऱ्याच वेळेला तो जो 5 देणारा लोक आमदार असतो अडचणी घेण्याची शक्यता भाजपच्या आमदारांच्या बाबतीत झालेली नाही. तसंच होणार आहे. आमच्याकडे कसं माहिती आहे का, माझ्या मतदारसंघातला एखादा माणूस जर आला आणि त्यांनी सांगितलं सर माझं हे काम अर्जंट आहे आणि इतके तर 800 किलोमीटर आलो, मला तुम्ही आतमध्ये द्या, आम्हाला नाविलाज होतो, काय करायचं याचं. मग आम्ही 5 साठी धडपड करतो, मग ते 5 त्याला देतो, त्याला तो आतमध्ये देतो. परंतु असे त्याचा फायदा घेऊन इतर लोक सुद्धा या सभागृहात यायला लागले आणि त्याच्यामुळं कदाचित इथंही काही गडबड झाली. मी परवा दिवशी 5 घ्यायला जेव्हा गेलो होतो त्या टायमाला विधानसभा अध्यक्षांनी सांगण्यातून मला सांगण्यात आलं की इथे सुद्धा हाय अलर्ट आलेला आहे, इथे अलर्ट आलेला आहे साहेब, 5 देताना फक्त सुरक्षितता बाळगा, कुणाला देत आहे त्याची काळजी घ्या. काही वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी आणि काही पत्रकारांनी सुद्धा व्हिडिओ जे खाजगी संभाषण याच्यामुळे पत्रकारिता आणि एकूणच कामकाज याच्यामुळे बातमी शोधत असतो त्याला कोणत्याही पद्धतीने. आता मी एखाद्या विरोधी पक्षाच्या आमदाराच्या गळ्यात जर हात टाकला तर काहीतरी यांचं गॉसिप चालू आहे असं मग त्याच्याशी बोलायचं नाही का, तो तर माझा दुश्मन आहे. आमचे संबंध राजकीय काही जरी असले तरी वैयक्तिक आहेत ना, परंतु ह्या अशा बातम्या व्हायला सुरू आहे. मग त्यामुळे कधी कधी त्यांच्या पक्ष नेता किंवा माझा पक्ष नेता त्यांच्याकडून सुद्धा मग आम्हाला सूचना येतात, अरे थोडा हात राखून राहा, अंतर राखून बोला. मग ही पद्धत आता ह्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये योग्य नाहीये. तुम्ही बाहेर काही जरी बोलत असेल, एकमेकांच्या विरोधात बोलत असाल, परंतु मैत्रीचं नातं हे कधी तुटलं नाही. शिवसेना प्रमुख हे म्हणायचे तुमची दुश्मनी नसावी, मतभेद असावे, मनभेद नसावे, आणि ते जपायचं आता थोडंसं अवघड होतं. पण याला जबाबदार कोण आहे? तुम्ही राजकारणी आहात की आम्ही माध्यम आहोत? दोघांची भूमिका असते, दोघांची भूमिका असते. मला सुद्धा चॅनलवर मला सुद्धा बातमी घ्यायला आवडत नाही. दोघांचे जे काही चाललेलं आहे, दोघंही आपल्या पद्धतीने काम करायचा जेव्हा प्रयत्न करतात त्या टायमाला मग मी तुमच्यापासून दूर जाऊ शकत नाही, तुम्ही माझ्यापासून दूर जाऊ शकत. त्यामुळे ह्याच्यातून बातमी निर्माण. हे आहेत संजय शिरसाट. या हिवाळी अधिवेशनाच्या बाबतीत एक म्हणता येईल की राजकीय नेत्यांनी आपली आचारसंहिता सोडली आहे, तर त्याच वेळेला माध्यमांमधल्या काही प्रतिनिधींनी देखील ही आचारसंहिता सोडलेली आहे. त्यामुळे हे जरी इथलं या सरकारचं शेवटचं हिवाळी अधिवेशन असलं तरी या अधिवेशनाने एक संदेश दिलेला आहे की पत्रकार असो म्हणजे माध्यमकर्मी असो किंवा लोकप्रतिनिधी या दोघांनाही एका वेगळ्या आणि संवेदनशील आचारसंहितेची खूपच गरज संभावते आणि ती जर नाही केली तर हे संपूर्ण राजकीय वातावरण अत्यंत दूषित होण्याचा धोका हा महाराष्ट्रासमोर आहे. राजेश कोचरेकर, टाइम महाराष्ट्र, नागपूर.